मित्रांनो, ई पंचनामा पोर्टलवर शेतकऱ्यांच्या याद्या ह्या 21 मार्च पासून अपलोड होणं चालू झालेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे या याद्यामध्ये नाव आलेले आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून थेट रक्कम ही जमा केली जाणार आहे। तर तो जिल्हा कोणता आहे आणि कोणत्या शेतकऱ्याला किती शेतकऱ्यांना याची रक्कम अतिवृष्टी नुकसान भरपाईची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे, कधीपासून वितरित होणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण शॉर्टकटमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेत्र, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर राज्यातील जवळपास 18 मार्चला जे शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे तर त्या शासन निर्णयानुसार जवळपास 79,48,51,000 रुपयांची आर्थिक मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि ज्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास 56,648 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून ह्या रक्कमा वितरित केल्या जाणार आहेत। मित्रांनो, बॅकग्राऊंड व्हाईसला प्रत्येकदा सांगतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की बॅकग्राऊंड व्हाईस जर येत असेल तर इग्नोर मारा। तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, अतिवृष्टीमुळे नुकसान बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या ह्या पोर्टलवर ई पंचनामा पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत 21 मार्च पासून, ज्याच्यामध्ये जवळपास 7 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झालेल्या आहेत। अकोला, अकोट, बाळापूर, बार्शी टाकळी, पातूर, तेल्हारा आणि मूर्तिजापूर या तालुक्यातील, या अकोला जिल्ह्यातील तालुक्यातील या याद्या अपलोड झालेल्या आहेत। एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील, अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील याद्या ह्या किती शेतकऱ्यांच्या आहेत ते बघूया। ज्याच्यामध्ये मित्रांनो बघायचं झालं तर मूर्तिजापूर या सगळ्या तालुक्यामधील 56,700 शेतकऱ्यांचे तब्बल 57,371 हेक्टरवरील क्षेत्र हे बाधित झालेले होते। तर एकंदरीत बघायचं झालं तर 48 शेतकऱ्यांच्या एकूण 30 हेक्टर क्षेत्रातील जमीन खरडून गेली होती। म्हणजे जवळपास 48 शेतकरी जे होते त्यांची 30 हेक्टरवरील शेती ही जवळपास खरडून गेली होती, जमीन खरडून गेली। पिकं तर नासधूस झाली, पिकं खरडून गेली, त्याचबरोबर जमिनीवरली जी माती वगैरे राहते, जी चांगल्या प्रकारची कस धरून राहते ती सुद्धा खरडून गेलेली होती। तर राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या या पोर्टलवर ई पंचनामा पोर्टलवर अपलोड केल्या गेल्या आहेत 21 मार्च पासून आणि त्या शेतकऱ्यांच्या केवायसी देखील ई केवायसी देखील सुरू झालेल्या आहेत। तुम्ही देखील या याद्यामधील शेतकरी असाल तर तुम्ही देखील लवकरात लवकर ई केवायसी करून घेणं हे चांगली गरजेचे आहे। तर मित्रांनो, बघायचं झालं तर शेतकऱ्यांना ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहे आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या हजारो शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळालेला आहे। दिलासा अद्यापही नाही मित्रांनो, जस्ट तुमच्या ई केवायसी सुरू आहेत। तुम्ही जर या तालुक्यातून असाल, मी जे नावं घेतली व्हिडिओमध्ये, तर त्या तालुक्यातून असाल तर तुम्हाला जस्ट एक ई केवायसी पूर्ण करायच्या आहेत आणि ई केवायसी पूर्ण केल्याच्या नंतर ह्या याद्या, आता एकंदरीत दुसऱ्या जिल्ह्याचं कंपॅरिझन करायचं झालं तर ज्या जिल्ह्यातील ई केवायसी पोर्टलवर अपलोड याद्या झाल्याच्या नंतर ई केवायसी केल्यानंतर जवळपास 15 ते 20 दिवसांच्या कालावधीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या रक्कमा वितरित झालेल्या होत्या। परंतु अकोला जिल्ह्यात सुद्धा असंच होऊ शकतं। एक दिलासादायक बातमी फक्त एवढीच की तुमची जर तुमच्या याद्या इतके दिवस तुम्ही याद्याच्या वाट बघत होते, तुमच्या याद्या ह्या अपलोड झालेल्या आहेत, ई केवायसीला सुरुवात झालेली आहे आणि अद्याप असे सुद्धा काही शेतकरी असतील ज्यांचे या याद्यामध्ये नावच आलेलं नाही, त्यांचे नुकसान तर भरपूर झालेले आहे, मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, परंतु या याद्यामध्ये त्यांचं नावच आलं नाही। आता त्यांना परत एकदा प्रोसिजर करावी लागणार, त्यांना त्यांचे डॉक्युमेंट तलाठ्याकडे द्यावे लागणार, परत तलाठी दुसरी यादी तयार करणार आणि नंतर त्यांचं जे जवळपास एप्रिलच्या एंडिंगपर्यंत त्यांचं जे ई केवायसीच्या रक्कमा त्यांच्या खात्यावर वितरित होऊ शकतात। परंतु या याद्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव आलेलं आहे त्या शेतकऱ्यांना 15 एप्रिलच्या आसपास ह्या रक्कमा वितरित होऊ शकतात। कारण त्याचं कारण सांगतो, निधी जरी मंजूर केलेला असला, ई केवायसी जरी चालू असल्या तरी सुद्धा या रक्कमा लगेच ई केवायसी करणं इकडे आणि तिकडे जाऊन बँकेतून जाऊन पैसे काढून घेणं असं नसतं। तर जवळपास 15 ते 20 दिवसांचा कालावधी लोटत आहे बाकी जिल्ह्यांच्या कंपॅरिझनमध्ये बघायचं झालं। त्यानंतर तुमच्या ह्या रक्कमा तुमच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून वितरित होत आहेत। ही होती छोटीशी माहिती अकोला जिल्ह्याविषयी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।